नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासनं स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात लीना माटे यांची सुवासिनी दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेली कथा प्राक्तन. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात लीना माटे लिखित प्राक्तन. कसलं तरी भयंकर स्वप्न पडलं आणि मी जागा झालो. अंगाला दरदरून घाम सुटला होता. मळका घामेजलेला टी शर्ट अंगाला चिकटून बसलेला होता. आळोखे पिळोखे देत मी उठून उभं राहायचा प्रयत्न करत उठायला गेलो, पण धड उभं राहायला तिथे जागाही नव्हती. मी कुठे आहे ते क्षणभर माझ्या लक्षातच येईना. डोकं बधिरल्यासारखं झालं होतं. इकडे तिकडे पाहत होतो आणि एकदम लक्षात आलं की मी कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत आहे. ठणकणारं कपाळ आणि डोकं दाबून मग मी तसाच बसून राहिलो. उठून उभं राहण्याच्या प्रयत्नात दोन्ही पावलांच्या तळव्यात घुसलेले काटे अधिकच आत रुतले. अंधारात चाचपडत ते तळव्यातनं बाहेर काढायचा मी असफल प्रयत्न करू लागलो. मी त्याला मारलं. हो, मीच त्याला मारलं, पण मुद्दाम नाही. माझा जीव वाचवण्यासाठी मी मारलं. माझ्या मनाने आतून ओरडून म्हटलं. मला हुंदका अनावर झाला. कोण होता तो? त्याला लागलं असेल का? किती लागलं असेल? कुठे लागलं असेल? हाताला, पायाला, खांद्याला, का आणखीन कुठे? कसा असेल तो आता? त्याच्या घरच्यांना हे कळेल तेव्हा काय वाटेल त्यांना? कोण कोण असतील त्याच्या घरी? त्याच्याबरोबर आणखीही काही लोक होते. ते नक्की किती जण होते माहिती नाही, पण बरेच आवाज ऐकू आल्यासारखं वाटलं होतं. घाबरून मी जीव मुठीत घेऊन पळालो होतो तिथून. पळतोय, श्वास रोखून मी पळत होतो. मला आठवलं, त्या लोकांपासनं स्वतःला वाचवण्यासाठी मी पळत सुटलो होतो. ते 3-4 जण तरी असावेत. अंधारात मला कुणाचे चेहरे दिसले नव्हते. अमराईची राखण करणाऱ्या, गस्त घालणाऱ्या त्या लोकांना माझी चाहूल लागली होती. मला पावलांचे, चपलांचे, बुटांचे आवाज ऐकू आले होते. मी अजूनच घाबरलो होतो. अरे, कुणीतरी आहे तिथे. पकडा पकडा, त्याला पकडा. अरे पकडो उसे, पकडो. चोर चोर, चोरी करने आया है, पकडो उसे. त्यांचा जोरदार आरडाओरडा अगदी जवळून ऐकू आला आणि मी अक्षरशः जीव मुठीत घेऊन तिथून पळत सुटलो. पायातल्या चपलाही निसटून गेल्या. पायात काटे रुतत होते. पळताना आमराईतल्या वाळलेल्या पानांचा माझ्या पावलांखालनं आवाज येत होता, त्यामुळे माझा पाठलाग करणं त्यांना सोपं जात होतं. तेवढ्यात कसल्या तरी कठीण वस्तूवर माझा पाय पडला. खाली वाकून मी ती झटकन उचलली. हाताने चाच पडलं तेव्हा समजलं तो धारदार कोयता होता. कसलाही विचार न करता हाताला लागलेला तो धारधार कोयता मी अंधारातच आवाजाच्या दिशेनं फेकून मारला. कोयत्याचा घाव नेमका कोणाला तरी वर्मी लागला होता. त्याची जोरदार किंकाळी अंधार चिरून गेली. माझा पाठलाग करणाऱ्या सगळ्या पावलांचा आवाज क्षणात थांबल्याचं जाणवलं
आणि मी तिथून पुन्हा तसाच जीवाच्या आकांतानं पळत सुटलो होतो. आत्ताही तो किंकाळीचा आवाज पुन्हा एकदा माझ्या कानात घुमला. मी दोन्ही हातांनी माझे कान गच्च दाबून बंद केले. मी पळत सुटलो होतो. नक्की काय झालं? गावात बहुधा लोड शेडिंग असावं. रस्त्यावर कुठेच दिवे नव्हते. गुडुप्प अंधार, मिट्ट काळोख, पानांची सळसळ थांबलेली. वारा पडला होता. जीव मुठीत घेऊन पळता पळता मला एक घर दिसलं. घराचं दार अर्धवट किलकिलं असल्याचं लक्षात आलं. मी त्या घरात घुसलो. चिमणीच्या प्रकाशात मला त्या घरात एक बाई वावरताना दिसली. वयस्कर होती. मी अंधारातच त्या बाईचे पाय पकडले. तिला म्हणालो, काकी, मावशी, आजी, तुम्ही कुणीही असा, पण माझ्यावर दया करा. मला सकाळपर्यंत तुमच्या घरी लपायला द्या. ते लोक मला पकडायला येत आहेत. मी काही केलेलं नाही आहे. माझी चूक नाही आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. फक्त आजची रात्र. उद्या दिवस उजाडायच्या आधी मी इथून निघून जाईन. कोनाड्यातली चिमणी हातात घेऊन त्या बाईनं चिमणीचा उजेड माझ्या चेहऱ्यावर पाडला आणि त्या मिणमिणत्या उजेडात मलाही तिचा चेहरा दिसला. ती नटू काकी होती. नटवरलाल काकाची बायको म्हणून तिला सगळेच नटू काकी म्हणायचो. काकीचं खरं नाव पार्वती होतं, पण ते फारसं कोणाला माहीतही नव्हतं. काकीला पाहून मला आनंद झाला. निर्धास्तही वाटलं. मला ह्याच घरी यायचं होतं. हीच तर माझी मंजिल होती. मी समाधानाचा सुस्कारा सोडला, पण ते समाधान फार काळ टिकलं नाही. मला पाहताच काकीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. अपुऱ्या प्रकाशातही मला ते दिसले. नटू काकी मला म्हणाली, तू इथे कसा आलास? कुठून आलास? आणि आत्ता या भलत्या वेळी कसा? आणि असा चोरासारखा लपून छपून का? तुला वाचवायला सांगतोयस मला? म्हणजे चोरीबिरी करून आलायस का काय? आणि मी का वाचवावं तुला? चिमणीच्या मिणमिण प्रकाशातही नटुकाकीच्या चेहऱ्यावरचे आधीचे आश्चर्याचे भाव बदलून आता त्याची जागा रागानं घेतल्याचं मला स्पष्ट दिसलं. तिच्या चेहऱ्यावरचा संताप लपत नव्हता. ते साहजिक होतं. मी अचानक कुठे गायब झालो ते कुणालाच माहिती नव्हतं. काकीला सगळं सांगितलं की तिचा राग जाईल, ती मला समजून घेईल असं वाटून मी म्हणालो, काकी सगळं सांगतो तुला. माझ्यावर विश्वास ठेव, पण आधी मला कुठेतरी लपायला जागा दे. मी काही केलेलं नाही आहे. मी माझा जीव वाचवायचा प्रयत्न केला. ते लोक मला पकडायला येत आहेत. मी चोरी केली असं वाटतंय त्यांना, पण मी नाही चोरी केली. खरंच नाही केली. मी फक्त 2च आंबे घेतले होते. मला काहीतरी खायला हवं होतं. खूप भूक लागली होती. 2 दिवस मी रेल्वे ट्रॅक पकडून चालतोय. आज हे गाव लागलं. मला सांगताना धाप लागली, पण मी तसाच पुढे सांगत राहिलो. इथे रेल्वे लाईनीच्या पलीकडे एक आमराई लागली. त्या आमराईत शिरलो मी. चालून थकलो होतो. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. तिथे आंब्याची अढी घातलेली जाणवली हाताला. पिकलेल्या आंब्यांचा दरवळ सुटला होता. अंधारातच मी तिथले पिकायला ठेवलेल्यातले 2 आंबे घेतले. पण आमराईतल्या लोकांना माझी चाहूल लागलीच.
ते मला पकडायला येऊ लागले तेव्हा मी तिथनं निसटलो, पळत सुटलो. ते लोक पाठलाग करायला लागले माझा. जीवाच्या आकांताने मी पळत सुटलो होतो. पळताना तिथे पायापाशी काहीतरी लोखंडी वस्तू लागली. ती नक्की काय आहे हे कळायच्या आधीच ती उचलून अंधारातच आवाजाच्या दिशेने मी फेकली आणि तिथून कसाबसा सटकलो मी. माझ्यावर विश्वास ठेव काकी, मी खरं बोलतोय अगं. मी चाचरत घाबरत काकीला घडाघडा सगळं सांगितलं. माझ्या घशाला प्रचंड कोरड पडली होती. पायात रुतलेले काटे, त्यांची वेदना, सारं अंगच ठणकत होतं. मी गयावया करत पुढे म्हणालो, आमराईतून बाहेर पडल्यावर रस्त्यावर गस्ती घालणाऱ्या पोलिसांनी खूप लांबून अंधारात मला पळून जाताना पाहिलं. तो मला पकडायला धावला. पण त्याआधी मी इथे आत शिरलो. मला कुठेतरी लपव काकी, मला तुझ्या घरात लपायला जागा दे. काकीचा राग जराही शांत झाला नव्हता. ती आंतरिक द्वेषानं म्हणाली, आता काय संबंध तुझा आमच्याशी? तू मेलास आम्हाला खूप मागेच, 2 वर्षांपूर्वीच. गाव सोडून कोणाला न सांगता पळून गेलास तेव्हाच तुझा आमचा संबंध संपला. मी ओळखत नाही तुला. आणि याद राख, मला काकी म्हणू नकोस, समजलं? चोरी मारामारी हेच करत होतास ना आत्तापर्यंत? एक मोठा उसासा सोडत काकी पुढे म्हणाली, माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळलास. तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. साधीसुधी शिक्षा नाही, चांगली जेलची शिक्षा व्हायला पाहिजे तुला. खाली वाकून काकीचे पाय मी घट्ट धरून ठेवले. तिला म्हणालो, काकी मी नाही फसवलं तुम्हाला, मीच फसवला गेलोय. नियतीने मला फसवलं. तुमच्या मुलीवर, सुहासिनीवर माझं मनापासनं प्रेम होतं आणि अजूनही आहे. काकी तू एकदा तरी ऐकून घे माझं. आता काहीही ऐकून घ्यायची माझी इच्छा नाही आहे. तू इथून निघून जा आत्ताच्या आत्ता. काकीच्या डोळ्यात फुललेला अंगार मला जाणवला. ती पुढे म्हणाली, 2 वर्षांपूर्वी तू गाव सोडून गेलास कुणालाही न सांगता. तेव्हा वेडी झाली माझी पोर. काकीनी पदराने स्वतःचे डोळे टिपले आणि ती पुढे सांगायला लागली, तुझ्याशी लग्न झालंय असं सांगत राहिली सुहासिनी सगळ्यांना. लग्न न होताही तुझी विधवा म्हणून घेत राहिली स्वतःला. गावात असं झालं आमचं. उपास तापास भूत पिशाच मांत्रिक कसले कसले अघोरी उपाय केले तिच्यावर. शेवटी तालुक्याच्या गावाला नेऊन मोठ्या डॉक्टरांचं औषध करून बरी केली तिला. अरे तेव्हा तू कुठे गेला होतास? कुणालाही न सांगता निघून गेलास गावातून आणि आता उगवलास. स्वतःचा जीव वाचवायला आलायस आणि ते सुद्धा माझ्या घरी, हा असा चोरासारखा. आता मी तुला असाच सोडून देऊ म्हणतोस का रे? आत्ता कुठे आमचं सगळं सुरळीत होतंय आणि तू परत आलास. आम्हाला छळायचंच आहे का तुला? का असा दावा साधतोयस आमच्याशी? काही क्षण काकी गप्प राहिली. मग मोठा आवंढा गिळून पुढे म्हणाली, जा तू, निघून जा इथनं. सुहासिनी आली आहे इथे बाळंतपणाला. 7 महिन्याची गर्भार आहे माझी पोर. छान सुखात नांदती ती आता. लवकरच बाळंतीण होईल ती. दिवस भरत आलेत तिचे. काल जावई बाप्पू पण आलेत. त्या कुणाच्याच नजरेला तू पडायला नकोयस मला. जावई बाप्पू नटू काकांबरोबर आमच्या वाडीत गेलेत राखणीला आणि सुहासिनी माडीवरच्या खोलीत झोपली आहे. ती जागी व्हायच्या आधी इथून निघून जा. निघ म्हणते ना.
ती जरी दबक्या आवाजात बोलत असली तरी माझ्याप्रती तिचा राग त्यातून पुरेपूर जाणवत होता. काकी, मला एकदाच बोलू देत काकी. मी सांगतोय ऐकून तर घे. काकी, मी तुमच्याकडे सुहासिनीकडेच आलोय, तिला रीतसर लग्नाची मागणी घालायला, तिच्याशी लग्न करून संसार थाटायला. आणि तू म्हणतेस सुहासिनीचं लग्न झालं कधी, आणि तिला बाळ होणार आहे. तिच्यासाठी तर आलो होतो मी, पण माझं नशीब माझी पाठ सोडत नाही बघ. 2 वर्षात एवढं सारं घडलं. का माझ्या नशिबाने माझी अशी थट्टा केली. मी हताशपणे बडबडत होतो. सुहासिनीचं लग्न झालंय, तिला बाळ होणार आहे, हे काकीच्या तोंडून ऐकून मी पुरता खचून गेलो. एवढी पायपीट, एवढी तंगडतोड करून मी फक्त तिच्यासाठी तर आलो होतो. काय बोलावं, कसं बोलावं, मला काहीच सुधरेना. कसेबसे शब्द जुळवून मी काकुळतीनं काकीला म्हणालो, काकी, माझ्यावर आता एवढीच दया कर, विश्वास ठेव. मी कोणालाच फसवलं नाही आहे. मी तुला वचन देतो, पहाट व्हायच्या आधी मी इथून निघून जाईन. सुहासिनीच्या पोटातल्या बाळाची शपथ, मी तिला भेटणारही नाही. हं. असा तिरस्कारयुक्त उद्गार काढून काकी तिथे उभी राहिली. तिला काय वाटलं माहिती नाही. मी पुन्हा पुन्हा शब्द जुळवत तिला गेल्या 2 वर्षातलं घडलेलं सगळं सांगायला लागलो. काकी, 2 वर्षांपूर्वी मी गाव सोडून शहरात गेलो, ते नोकरीसाठी गेलो होतो. पेपरमध्ये एक जाहिरात वाचली. एका मोठ्या हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून तरुण, होतकरू, प्रामाणिक मुलगा पाहिजे, अशी नोकरीची जाहिरात वाचून मी अर्ज केला होता. त्यांनी मला बोलावलं म्हणून मी शहरात जायचं ठरवलं. आई अण्णा पाठवणार नाहीत म्हणून मी माझ्या घरी पण कोणाला काही सांगितलं नव्हतं. फक्त सुहासिनीला माहिती होतं ते. शहरात जाऊन पाहू, इंटरव्ह्यू देऊ, नोकरीचं पक्कं झालं की मग घरी सांगू, असं आम्ही ठरवलेलं होतं. माझ्या स्वरातला प्रामाणिकपणा काकीला पटला असावा. निदान माझं बोलणं ऐकून घ्यावं असं तिला वाटलं, हेही खूप होतं माझ्यासाठी. तिने छोटं बैठं स्टूल माझ्याकडे सरकवलं. बस, अशा अर्थी नजरेनं खूण केली. माडीवर जाणाऱ्या जिन्याच्या खालच्या पायरीवर काकी पण बसली. सुहासिनी आता माझी कधीच होऊ शकणार नाही हे मला कळून चुकलं होतं. मी खूप दुखावलो. ते पचवणं जड जात होतं. पण आता निदान मी सुहासिनीला फसवून गेलो हा माझ्याविषयीचा किंतु काकीच्या, त्या सगळ्यांच्या मनातनं जायला हवा, एवढंच वाटलं त्या क्षणी. मी कोरड्या पडलेल्या घशाने पुढे सांगायला लागलो. घरून निघालो. गाडीच्या तिकिटापुरते आणि आणखीन थोडे पैसे होते माझ्याकडे. सॅकमध्ये 2 कपड्याची जोडी भरून ठेवली होती, ती घेऊन मी निघालो. सुहासिनीचा आदल्या दिवशीच निरोप घेतला होता. पहाटे लवकरची ट्रेन होती. स्टेशनवर जाऊन तिकीट काढून मी गाडीत चढलो. शहरात जायला निघालो. मनात खूप धाकधूक होती. तुम्ही सगळे काय म्हणाल हेही डोक्यात होतंच. नोकरीचं पत्र हातात आलं की मी तुम्हाला लगेच कळवणार होतो, पण माझं नशीबच बेकार. गाडीत चढताना गर्दीत कोणीतरी माझं पाकीट मारलं. मला कळलंच नाही. टीसीनी पकडलं. विना तिकीट प्रवास करतोय असं समजून टीसीनी पकडून रेल्वेच्या लॉकअपमध्ये टाकलं. हे सांगत असताना त्यावेळीच्या आठवणीनं आत्ताही माझ्या डोळ्यात अनाम भीती दाटली होती. रेल्वेच्या लॉकअप रूममध्ये होतो मी. घाबरलो होतो. तहान आणि भुकेने त्रस्त झालो होतो. आपलं काय होणार कळत नव्हतं. रात्री एका दादानं मला तिथून सोडवलं, पण माझ्या दुर्दैवाचे भोग पुढेच होते.
त्यांनी त्याच्या गँगमध्ये मला जबरदस्तीनं सामील करून घेतलं. चोऱ्या मारामाऱ्या हाच धंदा होता त्या दादाचा. त्याच्या तावडीत मी पुरता अडकलो. 22 वर्षांचा होतो. त्या दादाला, त्याच्या गुंडांना विरोध करणं मला शक्य नाही झालं. पोलिसात जायला घाबरलो. पळून जायचा प्रयत्न केला, तोही असफल झाला आणि मग त्या गटारात आणखीनच अडकत गेलो मी. त्या घाणीत दलदलीत रुततच गेलो. कधी सुटका होणार माहिती नव्हतं. मनोमन देवाला आळवत होतो. दिवस महिने उलटत होते. आवंढा गिळून मी पुढे सांगायला लागलो. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्या दादाच्या आणि त्याच्या गुंडांच्या तावडीतून मला सुटून येता आलं. तिथून पळून आलो इथे. इथे येऊन पोटापाण्याचं बघायचं असं ठरवलं होतं. सुहासिनीला तुम्हाला भेटायचं, माफी मागायची. खोटं नाही बोलत का की, विश्वास ठेव. 2 दिवस रात्री नुसता चालतोय. कुठे येऊन पोचलो काही कळलं नाही. सुहासिनीला भेटायचं एवढंच मनात होतं, पण आता तेही शक्य नाही. तू म्हणालीस तिचं लग्न झालंय, ती सुखात आहे, आता ती आई होणार आहे. तिचा सुखाचा संसार मोडायचं पातक मी नाही करणार. माझ्यामुळे खूप त्रास झाला तुम्हा सगळ्यांना. काकी मला क्षमा कर. उद्या पहाटे उजाडायच्या आधीच मी इथून निघून जाईन. फक्त आजची रात्र मला इथे राहू दे. त्या गस्तीवाल्या पोलिसांनी पकडलं ना तर पोलीस कस्टडीत टाकेल तो आणि तिथून कदाचित पुन्हा एखाद्या दादाच्या तावडीत सापडेन मी आणि मग पुन्हा तसाच नरकवास. नको काकी, ते माझ्यावर दया कर. मी काकुळतीला येऊन हात जोडून नटू काकीला म्हटलं, 2 वर्षात एवढं सगळं असं घडू शकतं? माझी सुहासिनी आणि सुहासिनीचं लग्न झालं, आता ती आई होणार आहे. मला हे सारं आता माझ्या मनाला पटवून द्यायला हवं. कितीही कठीण असलं तरीही. बचवणं जड जात होतं, पण ते कटू सत्य होतं. तेवढ्यात घराच्या बाहेरच्या दरवाज्यावर कोणाच्या तरी हातांच्या थापा पडत असल्याचं ऐकू आलं. मी खूप घाबरलो. बहुधा रस्त्यावरचा रात्रीच्या गस्तीवाला पोलीस इथे येऊन पोचला असावा. काकींनी मला खूण करून अडगळीच्या खोलीकडे बोट दाखवलं. मी झटक्यात स्टुलावरनं उठून कसाबसा कुबट्ट वासाच्या त्या खोलीतल्या अंधारात गुडुप्प झालो. मी सटपटलो. खोलीतल्या मिट्ट काळोखात डोळे चोळून पाहायचा प्रयत्न केला. तहानेनी, भुकेनी, थकल्याने आणि घाबरून गेल्याने आत शिरल्यावर मला किंचित भोवळ आली. डोळ्यावर झापड आली आणि त्याचवेळी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद झालाय एवढंच मला जाणवलं. बाहेरून कोणाकोणाचे बोलण्याचे आवाज तेवढे कानावर येत होते. मला ग्लानी आली होती. डोळ्यावर झापड होती. ग्लानीने मला किंचित डुलकी लागली. काही वेळाने मी जागा झालो. मघाशी बाहेर दरवाज्यावर थापा पडत होत्या. रात्रीचे गस्तीवाले पोलीस शिपाईच बहुतेक येऊन गेलेले असावेत. त्यांच्या बुटांचा खाड खाड आवाज आला होता. काय झालं असेल? काकी आता आपल्यावरच्या रागाचा नक्की बदला घेईल. आपली कर्मकहाणी तिला कपोलकल्पित कथा वाटली असेल. आपण अनायसे तिच्या तावडीत सापडलोत. तिच्या मुलीला, सुहासिनीला मी फसवलंय असं समजतायत ते. गेली 2 वर्ष तेच समजतायत. मग मी सांगितलंय त्याच्यावर का विश्वास ठेवावा तिने? आणि आता मी कोण लागतो तिचा? उद्या सकाळी नटूकाका त्यांचे जावई बाप्पू घरी येतील. त्यावेळी पोलिसांना बोलवून ती आपल्याला पोलिसांच्याच ताब्यात देईल. माझ्यासारख्याला हीच शिक्षा योग्य आहे असंच तिला वाटत असणार.
आपलं नशीब तरी कसं? इतक्या दिवसांनी, तब्बल 2 वर्षांनी त्या दादाच्या आणि त्याच्या गुंडांच्या तावडीतून सुटून आलो, ते परत हे असं अडकायलाच का? तहानेनी घशाला पडलेली कोरड आणखीन वाढली होती. तेवढ्यात अडगळीच्या खोलीच्या दाराची कडी काढल्याचा आवाज आला. दारात नटू काकी उभी होती. म्हणाली, रात्री शेवटची गाडी 1 वाजता येते स्टेशनवर. तू मागच्या दरवाज्यातून बाहेर पडून डावीकडून सरळ जा. स्टेशन इथून जवळ आहे. तिथे जाऊन येणाऱ्या गाडीत बस आणि निघून जा. इथून दूर जा, कुठेही. काकी, स्टेशनवर गेल्यावर तिकीट काढायलाही माझ्याकडे पैसे नाही आहेत. पुन्हा विना तिकीट प्रवास करताना पकडला जाईल मी. काकीने आत जाऊन 50 रुपयाची नोट आणली, माझ्या हातावर ठेवली. लगेच निघ, ताबडतोब, आत्ताच्या आत्ता, ती कठोरपणे म्हणाली. मी निघणार तेवढ्यात पुन्हा बाहेरच्या दारावर थापा पडल्या. त्या पाठोपाठ हाकाही ऐकू आल्या. काकीनी मला पुन्हा त्या खोलीत ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. बाहेरून आलेल्या लोकांची काहीतरी कुजबूज झाली. मी दाराला कान लावून बाहेरचं बोलणं ऐकण्याची धडपड करत होतो. आलेल्या लोकांपैकी कोणीतरी म्हणालं, काकी, एक वाईट बातमी सांगायला आलोय. एक चोर तुमच्या आंब्याच्या वाडीत शिरला होता. आंबे चोरायला. आंबे घेऊन पळायला बघत होता. त्याला पकडायला नटू काका, तुमचे जावई बापू आणि तुमचे 2 नोकर धावले. अंधारात तो चोर पळून गेला, पण पळून जाताना त्यांनी त्याच्या हातातला कोयता जोरात फेकून मारला. बोलणारा माणूस जरा दम खाऊन पुढे सांगायला लागला, काकी, विपरीत झालंय बघा. तो कोयता नेमका तुमच्या जावई बापूंच्या मानेत घुसला. ते तिथेच कोसळले. कोयत्याचा घाव वर्मी लागलाय. जावई बापू आपल्याला सोडून गेलेत. नटू काका आणि ड्युटीवरचे पोलीस बॉडी घेऊन घरी येत आहेत. आम्हाला पुढे खबर द्यायला पाठवलं त्यांनी. सुहासिनीताईंना सांभाळायला हवं ना, म्हणून. क्षणात बाहेर एकदम स्तब्ध झालं. नटू काकीचा अस्फुट हुंदका तेवढा ऐकू आला. माझ्या पायाखालची जमीन सरकतीये असं मला वाटलं. डोळ्यापुढे काजवे चमकले. अरे देवा, हे काय झालं माझ्या हातून? म्हणजे मी नटू काकाच्याच वाडीत शिरलो होतो. माझा जीव वाचवायला म्हणून माझ्या हाताला लागलेला कोयता मी फेकून मारला. तो नेमका सुहासिनीच्या नवऱ्याला लागला. सुहासिनीचा नवरा मेला. सुहासिनी विधवा झाली माझ्यामुळे. तिच्या आईने, नटू काकीने मला आत्ता आसरा दिलाय. तिनेच मला इथून पळून जायला सांगितलंय. मगाशी आलेल्या पोलिसापासून तिनेच मला वाचवलंय. मला गाडीच्या तिकिटासाठी पैसे दिलेत. आणि मी, काय घडलं हे? जमीन दुभंगून मला पोटात घेईल तर बरं. माझ्या घशाची कोरड अधिकच वाढली. काकीने दिलेली 50 रुपयाची नोट मी मुठीत गच्च पकडून ठेवली होती. मगाशी माझ्याशी बोलताना कठोर झालेला नटूकाकीचा चेहरा मला आठवला. घरातला मोठा सुरा घेऊन नटूकाकीने तो माझ्या पोटात खुपसलाय. त्या अडगळीच्या खोलीत मी खाली कोसळलोय. दुसऱ्या हातात असलेल्या वरवंट्याचे घाव ती माझ्या डोक्यात घालतीये. क्षणार्धात असे असंख्य विचार, नाना तर्क वितर्क माझ्या डोक्यात आले. माझ्या हातून अपराधच असा घडलाय की त्याला माफी नाही. मला बाहेरून नटूकाकीचा गदगदलेला स्वर ऐकू येत होता. ती त्या लोकांना म्हणाली,
तुम्ही सगळे जरा बाहेर अंगणात जाऊन थांबाल का? सुहासिनी माडीवर झोपली आहे. मी तिला जाऊन उठवते. तोपर्यंत तुम्ही कुणी आत येऊ नका. काकीचं हे बोलणं मला बंद दाराआडून स्पष्ट ऐकू आलं. मग थोडा वेळ नुसतीच स्मशान शांतता. आता डोळ्यासमोर मला माझं मरण स्पष्ट दिसत होतं. इतक्यात अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. मिणमिणत्या चिमणीची वात काकीने आणखीन बारीक केली होती. पायाखालची जमीनही आता त्या अंधूक धूसर प्रकाशात दिसत नव्हती. माझं बखोट धरून नटूकाकीने मला ओढतच खोली बाहेर काढलं. तेवढ्यात माडीवरच्या जिन्यात पावलांची चाहूल लागली, पण माझे डोळे जिन्याकडे पाहू धजावले नाहीत. काकीनी तसंच हाताला धरून ओढत मला घराच्या परसदारापाशी नेलं. तिथे असलेल्या मागच्या दरवाज्याची कडी तिने काढली आणि मला तिथून बाहेर काळोखात ढकललं. काय होतंय हे कळायच्या आत परसदाराचा दरवाजा आतून बंद झाला होता आणि मुठीतली 50 रुपयाची नोट घट्ट पकडून मी स्टेशनच्या दिशेनं पळत सुटलो. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात लीना माटे लिखित एक हृदयस्पर्शी कथा प्राक्तन. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.